बघा आपण ह्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा इंग्रजी इयत्ता 8वीचा इंग्रजी विषयाचा 13पर्यंत प्रश्न भाग 1 मध्ये बघितलेले. आता आपण 14वा प्रश्न बघणार आहोत. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ॲडिंग द प्रॉपर सफिक्स TION. सी हिअर डेडिकेशन, प्रिपरेशन, कम्प्लीशन अँड डॅश डॅश सेलिब्रेशन. ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट. देन रीड द फॉलोइंग पेअर्स ऑफ होमोफोन्स अँड फाइंड आउट पेअर विच इज अ नॉट होमोफोन. सन होमोफोन्स याचा अर्थ याचा अर्थ असा आहे की प्रोनाऊन्सिएशन सेम असतं परंतु याचं स्पेलिंग डिफरंट असतं. सन इट इज करेक्ट. फ्लोअर इट इज करेक्ट. इथे बघा 3 नंबरचा पर्याय बघा, इट आणि ह्याला एट म्हणतो. इट आणि एट याचा उच्चार ई या स्वराने होतो, याचा उच्चार ए या स्वराने, म्हणून इनकरेक्ट ऑप्शन आहे हा ऑप्शन क्रमांक 3, इट अँड एट. अँड 4 इज टेल इज करेक्ट. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ज ऑफ अंडरलाइंड फ्रेजेस. याचे डीलिंग विथ इन अवर सिटी मेनी ऑर्गनायझेशन आर डीलिंग विथ एअर पोल्युशन प्रॉब्लेम अँड दे आर हॅपी विथ देअर रिझल्ट. म्हणजे ते त्याच्यावर वर्क करत आहेत किंवा हँडल करत आहेत. डीलिंग विथ याचा अर्थ करेक्ट, ॲक्युरसी अर्थ हँडलिंग विथ अँड वर्किंग विथ. ऑप्शन क्रमांक 1 and 4. 16 ला 1 and 4 इज करेक्ट. गेस द मिनिंग ऑफ अंडरलाइंड वर्ड. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. इंडिया वन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय 4 runs and 1 ball. इट वॉज मिरॅक्युलस. मिरॅक्युलस म्हणजे चमत्कारिक. विक्टरी. मॅजिकल मीन्स मॅजिकल. याचा करेक्ट ॲप्रोप्रिएट अर्थ मॅजिकल. ऑप्शन क्रमांक 17 ला ऑप्शन क्रमांक 3 इज करेक्ट. 18. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट अ क्रॉसवर्ड पझल. CHAT चॅट आणि HEEL चिल. ऑप्शन क्रमांक 2 HNL इज करेक्ट. LAMP लॅम्प. दे नेक्स्ट फाइंड आउट रॉंगली युज्ड वर्ड्स. डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे. बघा इथं डू पाहिजे तर डू दे गो टू कॉलेज एव्हरी डे असं पाहिजे तर इथं डज वापरलेला, कारण इथं दे हे काय आहे, अनेकवचनी आहे. आणि इथं डज हा शब्द वापरला. डज कधी येतो, ही शी याच्या पुढे आपण डज वापरतो, शक्यतो येस प्रत्यय लागतो. सो हिअर इनकरेक्ट ऑप्शन इज ऑप्शन क्रमांक 4, रॉंगली युज्ड वर्ड ऑप्शन क्रमांक 4. C19 4. C20. Next question 20 question. Find out odd sentence out. Choose correct options. First is what a wonderful victory it is. Go and bring your notebook. Speak only some of the flowers. Fourth, fetch a pail of water. Here 3 sentence. Sentence number 2, sentence number 3 and sentence 4. These 3 are imperative sentence, but one is what a wonderful victory it is. It is exclamative sentence, so it is odd sentence. Find out the number of common nouns in the following sentence. The imperial and the man. 2 here. सी हिअर हा जरा फसवा प्रश्न आहे बघा. याच्यामध्ये इम्पेरियर राज्यकर्ता आणि माणूस हे दोनच येणार आहे. लायन्स येणार आहे का, नाही आहे, कारण लायन हे प्रॉपर नाऊन आहे. ॲनिमल असेल तर ते कॉमन नाऊनमध्ये येणार आहे आणि लायन हे प्रॉपर नाऊन आहे. सिंह प्राण्याचे नाव दिलेलं आहे, त्यामुळे हे ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही. फक्त ओनली 2 द इम्पेरियर अँड द मॅन. दिस इज अ फर्स्ट. 21 फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. देन नेक्स्ट 22 इट इज क्लाउडी. इट मे रेन म्हणजे पाऊस, कमीत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 3 इज करेक्ट. अँड चूज अ करेक्ट अल्टरनेटिव्ह. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द अर्थ रिव्हॉल्व्ड होणार नाही, द अर्थ विल नाही, अर्थ शूड होणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 इज 23 फर्स्ट इज करेक्ट, कारण वर्तमान सिम्पल प्रेझेंट टेन्स इज हिअर देअर. C24. Choose the correct sentence of past perfect tense. First, structure of past perfect: yes plus had plus V3 plus O. See here, the headmaster had spoken to students. Option क्रमांक 4 is correct. And 50. Choose correct alternatives. He said to him, please wait here till I return. बघा indirect मध्ये करायचं आहे. He requested him to wait there till he returned. ऑप्शन क्रमांक 3 is correct. And third is only one option. ऑप्शन क्रमांक 3 is correct. See, all questions answers I told that very accurate, but you always सबस्क्राईब माय चॅनल. अँड नवीन जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.